welcome back, Pranav. Very good morning, Pranav, Soham, and all others. Rohit, One, Aditi, Anushka, every one of you, a very warm welcome in this fresh morning. Just now lecture has been started. Question is in front of you. Hopefully तुम्ही कालचं लेक्चर पाहिलं असेल की ज्यामध्ये आपण शिकलो होतो दोन प्रकारच्या हिट, जुनी स्पेसिफिक हिट कपॅसिटी पर युनिट मास वाली ठराविक कधी वापरणार टेम्परेचर चेंज असल्यावर, आणि नवी वाली न्यू कॉन्सेप्ट लॅटेंट हिट वाली आपण कधी वापरणार स्टेट चेंज होत असेल, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस किंवा रिटर्न लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू solid in this way. So I repeat, temperature change, specific heat capacity, state change, latent heat. Clear आहे? न्यूमेरिकल मध्ये मला दिलं होतं फाइन अमाउंट ऑफ हीट, हीट काढा बदलवण्यासाठी 10 ग्रॅम ऑफ आईस, आईस आहे 10 ग्रॅम, काय जे असेल तसे तो -5 डिग्रीला आहे, तिथून मला वॉटर करायचंय 20 डिग्री. सो एककटीत होणार नाही. आईस ऍट -5 चा आईस ऍट 0, स्टेप बाय स्टेप. आईस चा आईस -5 टू 0 कोण बदललं टेम्परेचर. आईस ऍट 0 टू वॉटर ऍट 0, आईसचं वॉटर होईल ना 0 ला आणि मग वॉटर तुम्ही हीट करू शकता पुढे, राईट. सो आईस ऍट 0 टू कम ऑन बेटा वॉटर ऍट 0, आईस ऍट 0 टू वॉटर ऍट 0. प्यारे बच्चों व्हॉट हॅज हॅपन, बघ ना, हीट हॅज गिवन, कम ऑन, हीट हॅज गिवन. इथे कोण चेंज झालं, आईसचं वॉटर झालं. टेम्परेचर इज सेम. हु हॅज चेंज्ड, स्टेट हॅज बीन चेंज्ड. बच्चा स्टेट हॅज बीन चेंज्ड. गेटिंग. मग स्टेट चेंज होत असेल यम इंटू एल, यम इंटू एल. 0 डिग्रीचं जे पाणी आहे त्याला मला 20 डिग्री पाणी आता करता येईल, राईट. पाणी पाणीच राहील, टेम्परेचर विल चेंज. सो बेटा I would like to say once again, heat दिली, वॉटरचं वॉटरच आहे, राईट. किती डिग्री 20 डिग्री बनवलं, 0 टू 20. कम ऑन. आणि इथे काय लिहू, वॉटरचं वॉटरच आहे, ओनली टेम्परेचर हॅज बीन चेंज्ड. ओके बेटा. सो हिअर यू कॅन ऑब्झर्व की बच्चा टेम्परेचर हॅज बीन चेंज्ड. सो टेम्परेचर चेंज झालं म्हणजे आपला पहिला टॉपिक एम सी डेल्टा टी. सो एम C delta T. Understood everyone? I repeat, -5 डिग्रीचा आईस होता, आईसच राहील 0 डिग्रीला. आईसचा आधी वॉटर होईल 0 डिग्रीला आणि वॉटरचं 20. काय करायचं 20, 30 यू कॅन डू. कम ऑन. हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड? येस सर, दिस वॉज ब्युटिफुली डन. इट वॉज व्हेरी इझी. सो बच्चा 1, 2 and 3, 3 types of heat was needed. Come on, Q1, Q2 and Q3. Is everyone agree with me? बोलो बच्चा. So can I write total heat? Total heat. Beta, what will be total heat? Q1 plus Q2 plus Q3. Q1 plus Q2 plus Q3. तिन्ही हीट्स ऍड करा. सो बेटा फर्स्ट यम सी डेल्टा टी. बेटा यम इज द मास, कम ऑन, कोणाचं आईस. सी विल बी स्पेसिफिक हीट ऑफ, कम ऑन, आईस. डेल्टा टी इज द चेंज इन द टेम्परेचर. लिहू का त्याला कंसात 0 टू मायनस. कॅन आय से डायरेक्टली 5? बेटा इट इज नेव्हर निगेटिव्ह. आणि बघ ना मोठ्यातनं छोटा वजा ना, 0 मायनस प्लस होऊन जाईल. कॉमन सेन्स. टेम्परेचर चेंज इज ऑलवेज पॉझिटिव्ह. संपलं. कसंही कर, असं कर ना, 0 मायनस मॅथमॅटिकली, किंवा दोघांमधला फरक किती आहे +5. ओके सर. अच्छा पुढे बघ, प्लस यम मास ऑफ द आईस, एल इज द लॅटेंट हीट. दोन प्रकारचे असते कायम, आहे की नाही, वाढवताय या कमी करताय, स्विच जात की रिव्हर्स येत आहे याच्यावरती, राईट. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन हॅज बीन गिवन, बट इज इट फ्युजन? नो गुरुजी, इट इज मेल्टिंग. व्हॅल्यू सेम आहे, व्हॅल्यू सेम आहे. एकदा देणे एकदा काढून घेणे, त्यांनी काढून घेण्याची व्हॅल्यू दिली आहे, बट देण्याची व्हॅल्यू तीच आहे. समजते ना? थोडा फील घे. आईसचं वॉटर करतोयस तू, त्यांनी फ्युजन दिलंय दिस टू दिस, बट व्हॅल्यू सेम, फक्त काय इन दिस. अरे समजतंय सगळ्यांना? मेल्टिंग वाली प्रोसेस आहे, व्हॅल्यू सेम. सो कॅन आय राईट एल मेल्ट
त्यांनी फ्युजन दिले पण मी मुद्दाम यल मेल्ट लिहितो बेटा, सेम ॲज यल फ्युजन. अच्छा, ब्रॅकेट मध्ये काहीच नाही. अच्छा, प्लस थर्ड वन यम इज द मास ऑफ कम ऑन वॉटर, सी ऑफ द वॉटर, चेंज इन द टेम्परेचर, 20 मधून 0 गेला. कॅन आय राईट 20 इट सेल्फ? थोडा स्टेप बाय स्टेप. चलो व्हॅल्यूज टाका फटाफट. मास ऑफ द आइस 10 ग्रॅम, स्पेसिफिक हीट ऑफ द आइस 2.1 बघ ना दिले त्यांनी, गुणिले 5 प्लस मास ऑफ द आइस इज 10 ग्रॅम्स. यल मेल्ट इज सेम एज यल फ्युजन, कम ऑन 336 जूल्स पर ग्रॅम आहे. लक्षात ठेवायचं की केजी असेल तर ग्रॅम करा, व्यवस्थित करा, सगळे एक युनिट करा. प्लस मास ऑफ द वॉटर सर सेम, बिकॉज जेवढा आईस आहे तेवढंच तर पाणी होणार ना. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, मास इज ऑलवेज सेम, तिकडे काही होऊ द्या, मास नेव्हर चेंज. हा, फिजिक्स मध्ये कायम लक्षात ठेव, मास नेव्हर चेंज. गुणिले स्पेसिफिक हीट ऑफ द वॉटर 4.2 joules per gram was given, 20 temperature change. Simplify करा, we are done with the answer. So beta it is equal to, can I say 10 into, अच्छा 10 तिघांच्या मधून कॉमन निघतोय, yes sir. So beta can I take 10 common into bracket, 10 कॉमन जर घेतला तर 5 एक 5, 5 दुने 10, 10.5 राईट, प्लस 10 बाहेर आला 336 प्लस 10 बाहेर आला डेसिमल आणि हा 0 उडाला 84. इज एव्हरीवन ऍग्री बेटा? बघ ना, एक घर पुढे जा आणि हा 0 रिमूव्ह कर. सो 42 गुणिले 2 झाले 84. 10 इंटू ब्रॅकेट, दिस ऍडिशन विल बी 336 आणि 84 सेपरेट करू इथं. 336 and 84, 6 4 10 चला 1 8 आणि 3 11 आणि, सो बेटा 420 मध्ये 10 टाकले किती झाले 430.5. 430.5 इंटू 10 मीन्स 4305. हीट आहे बेटा ज्यूस. कम ऑन एव्हरीवन, हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड और नॉट? कम ऑन बेटा, बी फास्ट, फटाफट रिप्लाय करा. 4305, येस, कम ऑन एव्हरीवन. अरे मजा आली, स्क्रीनशॉट घ्या. टेम्परेचर वॉज चेंज्ड, स्टेट वॉज चेंज्ड, अगेन टेम्परेचर वॉज चेंज्ड, फिनिश्ड. चलो बेटा, सेकंड न्यूमेरिकल आय विल रब दिस. बघ, कोणतंही न्यूमेरिकल तू सोडू शकतो, एकदम मस्तपैकी स्टेप बाय स्टेप चालायचं. Very important topic. 90, more than 90% students get confused in this. More than 90. म्हणजे 5 लाख मुलं सीईटीची एक्झाम देत असतील, त्यापैकी 90% किती झाले? 4.5 लाख विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम येतो ह्या टॉपिक मध्ये, ह्या चॅप्टर मध्ये, ह्या कॉन्सेप्ट मध्ये. तुम्हाला येईल का? So it is impossible. We are getting the feel of physics. Chalo, question. Find amount of heat released. Find amount of the heat released when 1 kg of water vapor, 1 kg of water vapor at 100 degrees Celsius is cooled to water, is cooled to water at 20 degrees Celsius. Specific heat of the water is 4.2 joules per gram degree Celsius. Latent heat, मगाशी फ्युजन दिली होती, आता वेपरायझेशन ऑफ द वॉटर. त्याच्या रिव्हर्स प्रोसेस काय रे? रिप्लाय करा चला. वेपरायझेशन रिव्हर्स प्रोसेस काय? कम ऑन.
वेपरायझेशनची. बोलो बोलो बोलो, रिव्हर्स प्रोसेस, कम ऑन. वेपरायझेशनची रिव्हर्स प्रोसेस काय प्रतीत? बोलो रोहित. वेपरायझेशनची रिव्हर्स प्रोसेस काय? सोल्युशन. कंडेन्सेशन. कंडेन्सेशन, अरे नाव लक्ष झालं पाहिजे ना. गेटिंग ना बेटा? हा. मेल्टिंगच्या अगेन्स्ट फ्युजन, वेपरायझेशनच्या अगेन्स्ट कंडेन्सेशन. ठीक आहे, व्हॅल्यूज आर सेम. फाइंड द अमाउंट ऑफ हीट रिलीज्ड. बच्चा हीट काय झाली? रिलीज्ड. मगाशी काय होती? टोटल हीट रिक्वायर्ड. आईसचं वॉटर कसं करत गेलो आपण? -5 डिग्री आईस होता, 0 डिग्री आईस, 0 डिग्री आईसचं 0 डिग्री वॉटर, 0 डिग्री वॉटरचं 20-30 काय जे असेल ते. इथे बघा आता, इथे हीट विल बी रिलीज्ड व्हेन 1 kg ऑफ द वॉटर वेपर ऍट 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्रीला वाफ आहेत, राईट? मग त्या वाफांसाठी वॉटर करावं लागेल, राईट? आणि इज कूल्ड टू वॉटर ऍट 20. सो 100 डिग्री वेपर्स टू 100 डिग्री ऍट वॉटर. आणि मग वॉटरचं थोडस कुलिंग करावं लागेल, आपल्याला फ्रीज मध्ये ठेवावं लागेल. हॅपी? अंडरस्टूड ना बेटा? हीट हॅज टू बी रिलीज्ड. सो बेटा हिअर वी आर हॅव्हिंग वॉटर वेपर्स. कितीला? 100 डिग्री सेल्सिअसला. सो बच्चा कॅन आय राईट लाईक वॉटर वेपर्स, वॉटर वेपर 1 किलोचे 100 डिग्री सेल्सिअसला. सो असं लिहू 100 डिग्री सेल्सिअस. बर, काय करायचंय मला? कम ऑन, कूल्ड. कूल्ड इज ऑल्सो द पार्ट ऑफ हिटिंग इन द रिव्हर्स प्रोसेस. सर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, वळवलं, कुत्र गाडी लावलं, ब्रेक मारला, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. तसं हीट दिली, काढून घेतली, गॅसवरती दूध तापवलं, उतरून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं, हीट रिलीज केली, अर्थात ती फ्रीजने घेतली. कम ऑन, वॉटर वेपर्स 100 ला कूल करणार आपण. बरं, कूल्ड करणार वॉटर. कम ऑन, वॉटर करणार का नाही बेटा मला सांगा? डन. 100 डिग्रीच्या वॉटर वेपरला आय विल मेक वॉटर ऍट 100. बच्चा व्हॉट हॅज चेंज्ड? टेम्परेचर सेम, स्टेट हॅज चेंज्ड. कम ऑन, व्हॉट हॅज चेंज्ड? अरे बोलो बेटा. स्टेट हॅज चेंज्ड. गॅस टू लिक्विड, गॅस टू लिक्विड. स्टेट चेंज झाली तर काय? m into l. कम ऑन, m into l. 100 डिग्रीच्या वॉटरला आता कूल करा अप टू 20. बघ ना, 20 पर्यंत आणा झाला. ओके सर, व्हेरी हॅपी, नो इश्यू. 100 डिग्रीच्या वॉटरला परत वॉटर करायचंय, टेम्परेचर मला कमी करायचंय 20 डिग्री सेल्सिअस. गेटिंग ना बच्चा? हिअर आय हॅव अगेन कूल्ड. कूल्ड इज अगेन द पार्ट ऑफ हीटिंग बेटा. आई एम अगेन राइटिंग कूल्ड. ठीक है ना, इन द रिवर्स प्रोसेस. सो बच्चा हिअर what are you seeing? Temperature has been changed. Come on, yes or no? Temperature has been changed, which means mc delta t. अरे बोलो, मजा आली? Very easy. So अच्छा, total heat which will be released, मगाशी दिली होती ना, will be, can I say Q1? This is Q1, this is Q2. Q1 plus Q2. Q1 plus Q2. What is Q1 sir? m into l. अच्छा, what about m? Mass of the vapors ला value. L, latent heat of vapors. अरे सोनो बेटा, water vapor plus mc delta t. What is m sir? Mass of the water. What is c sir? Specific heat of water. What is delta t sir? Change into the temperature. 100 minus 20 beta, yes or no? Is everyone agree with me? Beta, what is mass of the vapors? 1 kg, 1000 grams. I must write. Come on, yes or no beta? They are 1 kg. 1 kg. अरे बेटा कुठं लिहू, कसं लिहू? Are you understanding ना? Are you understanding? अरे बेटा, are you understanding? Come on. Is everybody understanding ना बेटा? डू नॉट फॉरगेट, त्याला एक नाही घ्यायचं. 1000 ग्रॅम्स
लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन दिली का नाही? येस गुरुजी, इट इज 2Q60 प्लस mass of the water. But once again, 1000 grams. Specific heat of water 4.2 units कडे लक्ष द्यायचं रे बाबा. into 80. Getting ना बेटा, ब्रॅकेट ची गरज नाही. Understood? हा. So can I say Guruji 1000 will be common? Yes. Into bracket 2Q60 हजार आले बाहेर. 80 into this can I write? अच्छा 8 ने मल्टिप्लाय होईल, 0 निघून जाईल. 8 दुने 16, हाताला 1, 8 चौक 32 आणि 1 33, 336. सो 1000 ला 10 ची पॉवर 3 करू आपण. ही बेरीज लिहा. 6 आणि 0 6, 6 आणि 3 9, 3 आणि 2 5, 2 ऍज इट इज. इफ आय एम नॉट रॉंग 2596 गुणिले 10 ची पॉवर 3 जूल्स. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलं तर काय सांगशील रे प्रणित? फटाफट बोला. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बोला. कम ऑन बेटा, कम ऑन, टेल मी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एव्हरीवन. कम ऑन बच्चा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगा बेटा. बोलो ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऋषी, वेदांत, रोहित, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगा. यू आर दी वॉरियर्स ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. कम ऑन बेटा. पहिल्या चॅप्टरचे एमसीक्यू सहित केले आपण, 50 एमसीक्यू सोडवले होते. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचे हे भजन संस पाहिले. कम ऑन, आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. ऋषी, वेदांत, रोहित, फार थोडे दिवस राहिले ऑफलाईन क्लासला. हा वेळ किती वाचला आपला? कम ऑन एव्हरीवन, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड सांगा मला. एवढं वेळ? अरे टेल मी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. अरे एकाला ये ना. प्रणित सिंग 3 रॉंग. आठवतंय का युट्यूब वरती तुम्ही अशाच पद्धतीने वेदांत 3 वेळा चुकले होते. वेदांतने आमच्या तर रिप्लाय दिला नाही. आता मी तुम्हाला न्यूटनच्या 3ऱ्या लॉ बद्दल विचारलं होतं. एकच क्वेश्चन, 3 टाइम्स यू पीपल वर रॉंग. मी शेवटी ते युट्यूबला एक व्हिडिओ टाकला, तोच आता रिसेंटली. अरे आठवतंय ना न्यूमरिकल्स? पाहिला का तो व्हिडिओ? लाईक केलं का त्याला? अरे यू मस्ट लाईक दॅट व्हिडिओ. सर व्हेरी गुड एक्सप्लेनेशन. यू मस्ट राईट ना बेटा. वेइंग मशीन वाला सम घेतलं होतं आपण. 3 वेळा चुकले होते. न्यूटनचा 3रा लॉ, एन आणि एमजी. तुम्ही बोलायचे येस सर न्यूटन 3रा लॉ. अरे नाही. सिमिलरली आय एम अगेन आस्किंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय बेटा? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड साठी हे बघ, स्क्रीनशॉट घेतलाय तू आता. बघ लक्ष द्या आता. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मी जर तुला विचारलं, प्रत्येक वेळी विचारणार मी तुला, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड जर तुला विचारलं मी, तर बेटा जी फिजिकल क्वांटिटीची जे मॅग्निट्यूड बघ ना, मॅग्निट्यूडचं ऑर्डर पाहिजे ना. सो मॅग्निट्यूडला कसं एक्सप्रेस करणार तू? बघ लक्ष दे. हे जे मॅग्निट्यूड आहे ना, मॅग्निट्यूड म्हणजेच काय बच्चा? व्हॅल्यू. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कशी एक्सप्रेस करणार तू? बघ लक्ष दे. लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आणि ग्रेटर दॅन 0.5. 0.5 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा स्ट्रिक्टली छोटी 5 चालणार नाही. आय रिपीट, 0.5 किंवा त्यापेक्षा मोठी आणि 5 पेक्षा छोटी. सो 5 पेक्षा छोटा 2.5 होईल ना. 2.59 दिस वे. सो मला 3 गरजर का अलीकडे आलो. हा, सो 10 ची पॉवर 6 कॅट करावं लागेल. सॉर्ट ऑफ मॅग्निट्यूड 6 इन दिस इज. कम ऑन, स्क्रीनशॉट झाला. आता चुकणार का प्रणित? आता लक्षात ठेव, मॅग्निट्यूड कसं पाहिजे? 5 पेक्षा स्ट्रिक्टली लहान. 5 चालणार नाही. आय रिपीट, 5 चालणार नाही. 5 नाही चालणार. One another numerical we will take. One another numerical we will take. Such a numericals will be asked in your NEET and JEE exam. Okay बच्चा, मागचं जे सम होतं ते CET लेवलचं होतं. हे जे सम होतं was NEET. Next sum will be of JEE, Joint Entrance Examinations, which we are going to rock. One good news for everyone is Joint Entrance Examination will be held 4 times. एका वर्षात it will be held 4 times. So very big good news is
व्हेरी बिग गुड न्यूज इज की तुमची 12वीची बॅच सुरू होऊ द्या, मग मी सांगेल. वी विल डिझाईन अ स्पेशल कोर्स फॉर जीई. एका वर्षात 4 वेळा एक्झाम होणार आणि बेस्ट ऑफ 4 विल बी कन्सिडर्ड. आर यू गेटिंग? 4 different attempts. So try to learn every concept with biggest practice. त्यासाठी काय करावं लागेल तुला? मी जे पीडीएफ फाईल देतोय सोडवावे लागतील तुला. क्वेश्चन: a piece of ice, a piece of ice of mass 40 grams is added to 200 grams of water at 50 degrees Celsius. Calculate final temperature when. Calculate the final temperature when all ice is melted. When all the ice is melted. Specific heat of water 4200 joules per kg Kelvin. पहिल्यांदाच joules per kg Kelvin मध्ये दिलंय. नीट ऑब्झर्व करा. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन फॉर द आइस 336 किलो मध्ये असल्यामुळे joules per kg. इज एव्हरीवन ऍग्री? युनिट्स कडे स्पेशल लक्ष द्या. युनिट्स कडे स्पेशल लक्ष द्या. दिस क्वेश्चन इज ऑफ जेई लेवल. म्हणजे काय फार डिफिकल्टी का नाही. ज्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे तो म्हणेल की सर दिस वॉज सुपरली इझी, नथिंग वॉज डिफिकल्ट. कम ऑन. ए पीस ऑफ आइस. आइसचा एक तुकडा. फिजिक्स इज अ मॅटर ऑफ फिलिंग. एक आइसचा तुकडा आहे. आता दिसतंय ना? येस बेटा, आपल्याकडे एक आइसचा तुकडा आहे. ठीक आहे. पीस ऑफ आइस ज्याचं मास 400 ग्रॅम आहे. सॉरी 40 ग्रॅम. छोटासा तुकडा आहे 40 ग्रॅम्स इज ऍडेड टू 200 ग्रॅम्स ऑफ वॉटर. त्याला पाण्यात टाकला. कोण कोणाला हीट देईल? कम ऑन. आईस वॉटरला का वॉटर आईसला? मस्तपैकी टाईप करून पाठवा. कम ऑन. आईसचा तुकडा पाण्यात टाकला. वेदांत, ऋषी, रोहित. आईसचा तुकडा पाण्यात टाकला. कोण कोणाला हीट देईल? कोण कोणाला हीट देईल? कमान बच्चा. ऋषी, रोहित. आईसचा तुकडा पाण्यात टाकला. कोण कोणाला हीट देईल? वॉटर आईसला. अरे चंद्र तारे कोण आहे? व्हॉट इज युअर नेम प्यारे बच्चों? वॉटर आईसला. व्हेरी गुड. कारण की आईस कोल्ड आहे, त्या तुलनेत वॉटर गरम आहे. सो आईस बेल्ट होतोय. सो वॉटर त्याला हीट देईल. परफेक्ट रोहित. वॉटर आईसला हीट देईल. सो एव्हरीबडी इज इन द स्पार्क. बेटा नीट लक्ष द्या. सो हिअर इज अ कॉन्सेप्ट ऑफ हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी. अरे सॉर नो. हा दिस इज प्रणित. ओके बेटा नीट लक्ष दे. वी आर हॅव्हिंग हॉट बॉडी अँड कोल्ड बॉडी. आपण हे ऑलरेडी व्यवस्थित लर्न केलंय. सो नो. बघा आता मी करतो हॉट बॉडी. 2 सेक्शन करतो. इथे करू का इथे करू? कुठे केलं तरी सेम. चलो हॉट बॉडी. बेटा लक्ष द्या. हु इज माय हॉट बॉडी? बेटा वॉटर. राइट. हु इज माय कोल्ड बॉडी? मी इथं करतो कोल्ड बॉडी. कोण कोल्ड आहे? आईस. सो वॉटर आईसला हीट देईल. सर इट वॉज व्हेरी बिग कॉमन सेन्स. सर गेटिंग ना बच्चा? अच्छा चला सेक्शन्स करा. आता नीट लक्ष द्या. हॉट बॉडी. ए पीस ऑफ द आईस दॅट वॉज ऍडेड टू द 200 ग्रॅम्स ऑफ वॉटर. 200 ग्रॅम वॉटर मध्ये तो एक तुकडा टाकला बेटा. 50 डिग्री सेल्सिअस. वॉटर 50 डिग्री सेल्सिअसला होतो. ओके सर. कॅल्क्युलेट द फायनल टेम्परेचर when all ice was melted. बेटा स्टोरी नीट आहे. कम ऑन. Whenever there is sum of the ice, come on. Whenever there is sum of the ice,
ice has to be at 0. नीट लक्ष दे. Is the temperature of ice given? No sir. When temperature of ice is not given, when temperature of ice is not given, ice temperature दिले नसेल तर 0 डिग्री सेल्सिअस घ्या. स्क्रीनशॉट घ्या. आईसचं टेम्परेचर दिलं नसेल तर 0 घ्या. दिस इज माय एक्सपिरियन्स. बिंदास 0 घ्यायचं त्याला. ठीक आहे बेटा, लक्ष द्या आता, नीट लक्ष दे. आईसचं टेम्परेचर दिलं नाही तर आपण ते 0 घेऊ शकतो. देअर कम्स नो इश्यू बेटा. सो कॅन आय स्टार्ट रायटिंग द डेटा? माझ्याकडे बघ ना, MCT लिहायला शिकवलं मी तुला. सो बेटा M मास ऑफ द वॉटर हे किती होतं? 200 ग्रॅम्स. ओके, 200 grams. C is the specific heat of water which is 4200. इथं सफिक्स लिहायची गरज नाही कारण की आपण बघ ना मस्तपैकी कॉलम करून करतोय. अच्छा, MCT टेम्परेचर ऑफ द वॉटर. बेटा 200 ग्रॅम वॉटर 50 डिग्री सेल्सिअसला आहे. ऑलरेडी ती गरम आहे. थोडा फील घ्या. 50 डिग्री सेल्सिअस गरम पाणी ऑलरेडी. रूम टेम्परेचर किती असतं सर? 25-50 गरमी होतं एकदम. थोडा फील घ्यायचा. अच्छा, MCT फॉर वॉटर. ओके, हॅपी सर. आईसची स्टोरी काय सर? तो जो आईस आहे ना, आता कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड. आय हॅव टू कन्वर्ट दॅट सॉलिड इनटू लिक्विड. सो 0 to 0. कम ऑन. आईसचं काय झालं पाहिजे? वॉटर. एव्हरीबडी ऍग्री ऑर नॉट? कम ऑन. आईसला जेव्हा पाण्यात टाकणार, सो आईस ऍट 0 टू वॉटर ऍट 0. कम ऑन. आणि मग वॉटरचं टेम्परेचर वाढलं. कम ऑन, एव्हरीबडी ऍग्री ऑर नॉट? Ice at 0 to water at 0. Everybody agree? Come on, beta. Yes. So, बच्चा, I will write मगासारखं. Ice वरती लिहितो हा मगासारखं. Ice at 0 डिग्री सेल्सिअस. So, काय करू बेटा? बघ लक्ष दे. Water at 0. करू म्हणजे होणार ना ते. Ice at 0 to water at 0. What has changed? State has changed. Temperature same hai. State changed. State. Come on, beta. Changed. So M into L. M into L. Water at 0 will move to some temperature. It will attain some temperature now. Ice तो melt होणार आहे ना. सगळं पाणी होणार आहे. So हे पाणी हीट घेणार आहे. राईट. सो हे पाणी देणार आहे. कम ऑन एव्हरीवन. हे पाणी देणार आहे. आपण म्हणू टेम्परेचर ऑफ मिक्सचर. कम ऑन. आठवतंय ना सगळ्यांना? टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. लेट से थीटा. वी डोंट नो. लेट से थीटा. सो हा काय करेल? हीट विल बी लॉस्ट. कम ऑन. हॉट बॉडी. हे पाणी ती हीट घेईल. कम ऑन. येस ऑर नो बेटा? दिस विल बी गेन्ड. अरे कम ऑन. gained. Can I write heat gained? नाही का आपण गेन लिहायचो. इथे हीट गेन झाली. आपण हीट शब्द लिहितो ना. बरं, आईसला काय केलं? हीट. कूल थोडी केला. हीट दिली ना बच्चा. सो इथले हीट आपलं प्रेझेंटेशन आहे. आपल्याला समजण्यापुरतं, एक्झामिनरला काही घेणं नाही. आईसला हीट दिली, वॉटर झालं. वॉटर हीट दिली खालून आपल्या प्रेझेंटेशन हिशोबाने. इकडनं हीट भेटली त्याला. राईट. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? अच्छा सर, विच टाइप ऑफ हीट इज दिस? कम ऑन. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी का लॅटेंट हीट? कम ऑन. ही जी आहे इथे काय होतं? स्टेट वॉज चेंज्ड. कम ऑन. ही कोणती आहे? ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे का लॅटेंट हीट आहे? कम ऑन, गिव्ह मी द आन्सर. मला रिप्लाय सगळ्यांकडनं पाहिजे, प्रत्येकाने बोलायचं. ही कोणती आहे नेमकं? ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे का लॅटेंट हीट? बोलो. स्पेसिफिक हीट कैपेसिटी का लैटेंट हीट? अरे बोलो बेटा. प्रणित इज सेइंग LH लैटेंट हीट. बाकी रोहित, ऋषि फटफट फटफट बोला रे. डू नॉट वेस्ट द टाइम. लेक्चर मस्ट बी इंटरेस्टिंग. का नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ज्यामुळे लेट येत आहे. वेदांनी उत्तर द्यायचेच बंद केले आज. ऋषि, रोहित अँड वेदांत.
स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी का लॅटेंट हीट? बच्चा व्हॉट हॅज चेंज्ड? प्रणित लॅटेंट हीटची कॉन्सेप्ट कधी वापरायची? स्टेट गेट चेंज्ड, हे बघ ना इथं स्टेट चेंज. प्रणित इथं स्टेट कुठे चेंज झाले? नीट ऐक ना, आईसचा वॉटर ह्याच्यामध्ये होता, पण आपण काय केला? आईसचा वॉटर केला. वॉटरचा वॉटरच आहे ना, वॉटर ऍट 0 टू वॉटर ऍट समथिंग. सगळ्यांना ब्लर होतंय का? सगळ्यांना ब्लर होतंय का? अरे तुम्ही माझ्यासोबत चर्चा करायचं बंद केलं राव. नाही ना? हा रोहित, मग तुझ्याकडे प्रणित प्रॉब्लेम दिसतो. रोहित नीट ऐक बेटा, टेम्परेचर ऑफ द मिक्सचर. बेटा वॉटर शून्यला आहे, आधी आईस शून्यला होता, आधी आईस शून्यला होता बघ ना, तर त्याला वॉटर ऍट 0 केलं. आता वॉटर ऍट 0 टू वॉटर ऍट समथिंग होईल ना, गेटिंग? सो हिअर ओनली टेम्परेचर हॅज बीन चेंज्ड. गेटिंग ना बेटा? हीट गेन्ड बट कम ऑन टेम्परेचर चेंज्ड. आणि टेम्परेचर चेंज झालं तर एम सी डेल्टा टी. अरे एव्हरीबडी ऍग्री विथ मी? एम सी डेल्टा टी ची कॉन्सेप्ट लावणार आपण. अरे बेटा गेटिंग हा ठीक है, चलो लेट्स फाइंड द आंसर. बेटा हीट लॉस्ट बाय हॉट बॉडी, प्रिंसिपल ऑफ कैलोरीमेट्री, मस्ट बी इक्वल टू हीट गेन्ड बाय कोल्ड बॉडी. हैप्पी? सो बच्चा हॉट बॉडी ने हीट जी लूज केली, एम सी डेल्टा टी. व्हेरी इजी, बिकॉज हियर कम ऑन टेम्परेचर वॉज चेंज्ड. अरे yes or no? एम सी डेल्टा टी is equal to ml plus एम सी डेल्टा टी. चलो एम 200 सगळं ग्रॅम्स मध्ये ना. अच्छा जी, इथे बघ ना जूल्स पर केजी, जूल्स पर केजी. मला या ग्रॅमला केजी करावं लागेल. इज एव्हरीबडी ऍग्री विथ मी? इथंच करतो. एम इज इक्वल टू 200 ग्रॅम्स केजी करावं लागेल, कारण हे सगळं केजी मध्ये. बेटा मी याला असं करू, 200 अपॉन 1000, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. सो 1/5 kg which could be 0.5 or so. चलो इट्स ओके, 1/5 kg. ठीक है, सो 1/5 kg into specific heat 4200 into temperature change. बच्चा we don't know, can I write 50 minus theta? 50 minus theta, okay, is equal to m into l. बेटा m is the mass of that ice. बघा लक्ष दे, mass of that ice. आता बघा लक्ष दे, ice of the mass 40 grams. सो ह्या कुठे गेला? इथं लिहावं लागेल ना मला, mass of the ice या सेक्शन मध्ये. m is 40 grams म्हणजे 40 अपॉन बेटा 1000 kg. हा 0 राइट. 1/25 kg. कम ऑन बच्चा, 1/25 kg. 1/25 kg into L. लॅटेंट हीट दिली बघ, फ्युजन दिलेली असते, बट युजली इथे बघ ना, इथे हे तर मेल्टिंग आहे ऍक्च्युअल मध्ये. अरे yes or no? एल मेल्ट. आता सवय झाली ना सगळ्यांना, मी कॉन्सेप्च्युअली शिकवतोय सगळं. बरं 1/25 इंटू दिस, ओके, प्लस एम सी डेल्टा टी. बेटा वन्स अगेन एम ह्याच्यासाठी तेवढ्याच वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे. सो वन्स अगेन 1/25 विल बी सेम गुणिले सी. स्पेसिफिक हीट ऑफ द वॉटर इज 4200. पाणी होतं ना त्याच, हे बघ ना, पाण्याचं टेम्परेचर वाढतंय. सो 4200 joules per kg, एव्हरीथिंग इज ओके. एमसी डेल्टा टी. आता थोडी जागेचा प्रॉब्लेम आहे, यू कॅन ऍडजस्ट, आहे की नाही? मी स्टेप बाय स्टेप करतोय. कंसात टेम्परेचर चेंज्ड. बेटा लक्ष दे, कॅन आय राईट थीटा मायनस 0? बघ ना, थीटा मायनस 0, हाय टू लो 50 मायनस थीटा. इथे बघ, हाय टू लो थीटा मायनस 0, always positive, you know this. Getting na beta? Only one variable theta is there and we can find that theta.
क्लिअर आहे. सो यासाठी